नमस्कार मंडळी, कसे आहात? तर हे बघा माझा फेस किती डल झालेला आहे आणि त्यासाठी मी उपाय करतच होते. म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तर हे बघा मी माझा फेस असा छान क्लीन करून घेतलेला आहे माझ्या फेवरेट फेस वॉशने. आणि हा स्क्रब मी घरी बनवलेला आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ, अर्धा चमचा कॉफी, थोडीशी दुधावरची साय आणि थोडंसं मध, हे सगळं एकत्र करून हे छान मिक्स करून आता आपण चेहऱ्याला स्क्रब करूयात. हे बघा हे अशा पद्धतीने सगळं छानपैकी स्क्रब करून घ्यायचं. हा उपाय मी याच्या आधीसुद्धा केलेला आहे आणि मला खरंच खूप छान रिझल्ट वाटला, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हे सगळं शेअर करावं. हे असं सगळं छानपैकी स्क्रब करून घ्यायचं नेकला वगैरे. आणि आता स्क्रब करून झालेलं आहे. आता मी छानपैकी वॉश करून येते. हे बघा हे असं छान क्लीन करून घ्यायचं आणि पूर्ण चेहरा आपला कोरडा करून घ्यायचा. आता स्क्रब करून झाल्यानंतरची दुसरी स्टेप ती म्हणजे फेस पॅक. आणि फेस पॅकसुद्धा मी घरीच बनवलेला आहे. तो म्हणजे 1 चमचा बेसन पीठ, 1 चमचा दही आणि थोडीशी हळद. हे सगळंसुद्धा असं छान मिक्स करायचं आणि आपल्या फेसला पूर्ण अप्लाय करायचं. तर हे बघा हे अशा पद्धतीनं सगळीकडे छान असं लावून घ्यायचं आहे. आणि खरंच याचा इफेक्ट खरंच खूप चांगला आहे. मला सुद्धा आधी असं वाटायचं की काय यार हे कॉफी वगैरे लावतात, खरंच आहे का? मग मी करून एकदा बघितलं आणि मग म्हटलं आता सेकंड टाईम तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. अचानक एखादा फंक्शन असेल आणि तुम्हाला फेशियल वगैरे करायला टाईम नसेल तर तुम्ही हे घरी करू शकता. आता हे बघा हे असं छानपैकी सगळीकडे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिट ठेवायचं आणि मग फेस छानपैकी क्लीन करून घ्यायचा. तर हे बघा मी आता माझा फेस असा छान असा क्लीन केलेला आहे. तुम्हाला दिसत असेल इफेक्ट की स्किन अशी सॉफ्ट झालेली आहे आणि ब्राईटसुद्धा झालेली आहे. आता हे सगळं करून झाल्यानंतर एक लास्ट स्टेप आपल्याला करायची आहे, ते म्हणजे आपलं मॉइश्चरायझर. तुम्ही जे मॉइश्चरायझर यूज करता ते तुम्ही चेहऱ्यावर अप्लाय करा आणि खरंच तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप छान भेटेल. आणि मी कोणता फेस वॉश यूज करते हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. तर चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.